करेगा तू? अरे मराठी, अरे उद्या काय झालं असतं हिला घेऊन मेला असतं ना. कुठे आहे तू? गाडीमध्ये लेडीज आहे. ड्रायव्हरला त्यांनी सोडलं, त्याला जाऊ द्या म्हणलं. लाल परीवर प्रेम असल्याशिवाय हे काम होत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बस स्टँडवर. इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. कुडाळ पासून ते थेट शिर्डीपर्यंत. या प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर जवळपास 550 किलोमीटरचा हा प्रवास आहे. आणि आता आपण सध्या कुडाळ बस स्टँडला आलो आहोत. जवळपास या ठिकाणी पहाटेचे 5 वाजत आलेत आणि हे कुडाळ बस स्थानक. आणि आपल्याला जी बस लागणार आहे कुडाळवरून पहाटे 5-5:30च्या दरम्यान असे काहीतरी बस लागणार आहे आपल्याला शिर्डी जाण्यासाठी. कुडाळकरांनी पण ही नवीन सेवा चालू केलेली एवढ्या लांबच्या पल्ल्यावर. आय थिंक बस लागायला इथे 15-अर्धा तासाचा टाइम बाकी आहे. बघूया आता बस किती वाजता लागते. कुडाळ बस स्टँडचा जो परिसर आहे ना, एक नंबर. या आधी पण मी प्रवास केलेला आहे या भागात. सिंधुदुर्ग वगैरे आपण प्रवास बरेच केलेले. तर या ठिकाणी बऱ्याच गाड्या येतात, कारण हा पण एक मेन पॉईंट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला. एक मस्त असा छोटंसं बस स्टँड, कुडाळ बस स्टँड. तुम्ही घड्याळामध्ये पण पाहू शकता, पहाटेचे बरोबर 5 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. आणि याच पट्टीतनं आपण एक रूट केला होता. आय थिंक मला वाटते 5 ते 6 महिने झाले असेल त्याला. कणकवली आग्राचा रूट होता, सावंतवाडी ते गाणगापूर. परत त्यांनी कणकवली ते गाणगापूर असा रूट चालू केला. सुरुवातीला ती गाडी कणकवलीवरून सावंतवाडी जायची, सावंतवाडीवरून कणकवली यायची आणि कणकवलीवरून तिचा रूट चालू व्हायचा थेट गाणगापूरसाठी. अशी काहीशी बस धावायची. आता ती बस कणकवली गाणगापूर अशी काहीशी जाते. मस्त असा रूट आहे. आता तुम्ही म्हणत असाल यार तुम्ही परत तेच रूट करताय, कारण गेल्या वेळेस आपण जो रूट केला होता ना कोल्हापूर ते शिर्डी, तो रात्रानी बसचा प्रवास केला होता. आता या गाडीचा जो मार्ग आहे ना थोडासा चेंज आहे. म्हणजे इथून गाडी जाणार कुडाळ, कोल्हापूर, त्याच्यानंतर सातारा नंतर बारामती करत ती गाडी नगरला जॉईंट होणार. बारामती, दौंड आणि नगर. आणि नगर नंतर तुम्हाला तर माहितीच आहे राहता शिर्डी. तर असा काहीसा आपल्या गाडीचा आजचा रूट असणार आहे, कुडाळ ते शिर्डी वाया बारामती. 5 वाजून 5 मिनिटं झालेत. एक गाडी इथं आलेली, आय थिंक कोणती आहे बघूया. कुडाळ बस स्टँडला बरोबर 5 वाजता आलेली गाडी ही. बोरवली सावंतवाडी बांदा याच गाडीची आपण रेल बनवली होती. बांदा सावंतवाडीचे बोरवली तीच गाडी आपल्या समोर आहे, पाहू शकता. आता बांदाला चालली आहे गाडी. तर या रेलच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना हेल्प होते. याच्यामुळे ना बरेच असे रूट आहेत आपल्या महाराष्ट्रातले, पूर्ण असे लोकांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे आतापर्यंत चांगले असे रील बनवलेले. ह्याच्यातून मला काही खास एवढा काही फायदा नाही, फक्त फायदा हाच की फॉलोअर वाढतात आणि माझी जी लिंक आहे ना ही यश जर्नीची, थोडेफार व्ह्यूज वगैरे वाढतात यूट्यूबचे. तर हाच उद्देश आहे. याच्यातून मला काही मिळत पण नाही. तर बऱ्यापैकी ही पण रील गेलेली आहे. चिखली ते मुंबई फेसबुकला पण 7 लाखाच्या आसपास व्ह्यूज गेलेले. मी ज्यावेळेस चिखली ते मुंबई ही रील टाकली होती ना, त्याच्या 2 दिवसात दादांचा मला कॉल आला की व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि बरेच लोकांपर्यंत तो पोहोचला. आणि तिकडचे जे पब्लिक आहेत विदर्भ साईडचे, तर त्या दादांना खूप रेस्पेक्ट देत होते. त्यांची जी खुशी होती, हॅपीनेस होता, तो एकदम पीक लेवलला होता. कारण लोक एवढे पॉझिटिव्ह माझ्याकडे बघतायत की तुम्ही असं चांगलं काहीतरी काम केलेलं आहे, खूप व्हायरल झाला वगैरे वगैरे. दादांना म्हणलं तुम्ही त्या क्षणाचा आनंद घ्या, परत तो क्षण येत नाही परत वापस. तर असं आहे, जेणेकरून आपल्या सबस्क्रायबर मंडळींना पण कळतं की कोणती गाडी चालू झालेली आहे, त्याचा रोड काय आहे, त्याचा टायमिंग काय आहे. मग हे सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते काय करतात, पटापटा शेअर करतात. म्हणजे या गोष्टीला खूप ट्रेंड आहे. म्हणजे आत्तापर्यंत कुणी केले नसेल बहुतेक. आणि मला भारी वाटतं की माझ्याकडून एसटीची छोटीशी सेवा. बऱ्याच आगाराचे मी बऱ्यापैकी असे रील वगैरे प्रमोशन केलेले त्यांचे आणि त्यांना खूप मोठा फायदा झाला या गोष्टीचा. आणि हे ऐकून मला भारी वाटतं, कारण डिजिटल मार्केटिंग केल्यामुळं खूप प्रभाव पडतो. पण मी सुरुवातीला ज्या आगाराची देवदर्शन यात्रा केली होती ना, सुरुवातीला माझ्याबद्दल त्यांना एवढं काही माहित नव्हतं. पण ज्यावेळेस मी त्याचा व्लॉग वगैरे केला ना, त्याच्या नंतर जी दुसरी गाडी गेली ना, अरे बापरे, कुठून कॉल यायला लागले त्यांना. खानदेश, मराठवाडा, विदर्भ सगळीकडून कॉल यायला लागले त्यांना. आणि त्यांनी मला कॉल केला, खूप खुश झाले. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर कसा करायचा आणि सोशल मीडियाचा जो आपण पुरेपूर वापर केलेला आहे त्याचा खूप फायदा झालेला आहे. की त्यांची बी देवदर्शन यात्रा जाते, पण 40 प्रवासी भरल्याशिवाय ती गाडी हलवता येत ना, हा प्रॉब्लेम होतो. सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केलात ना, 40 प्रवासी काय 2-3 गाड्या आरामात भरतील एवढी तरी गॅरंटी नक्की आहे. तर असं बराच वेळ झाला या गोष्टीवर बोलतोय. आता एसटीची वाट बघतो, एसटी काय आली नाही, बघूया किती वेळाची एसटी येते. आता सध्या टाइम झालेला 5 वाजून 20 मिनिटं झालेले. कुडाळ बस स्टँडचं वेळापत्रक बघा, संपूर्ण वेळापत्रक तुम्ही पॉज करून पाहू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं
त्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल 2 वर्षाखाली आपण एक रूट गेलो होता अक्कलकोट ते पणजी. तो जो रूट चालतो ना तो याचा आगाराचा कुडाळ आगार. एकदम जबरदस्त असा प्रवास झाला होता त्या गाडीचा. नाईट रात्रांनी प्रवास होती आणि एमजी बॉडी असलेली लेलनची बस होती. एकदम टाटाची होती का लेलनची होती, आय थिंक मला वाटतं लेलनचीच गाडी होती आणि मजा आली त्या प्रवासाला. अजून बी तो व्हिडिओ बघितला की आठवतं काही क्षण. पण फायनली मंडळी आपल्याला बस लागलेले कुडाळ बस स्टँडला. पाहू शकता नवी करकरीत बस MT सिरीजची बस आहे. आता सध्या एसटीच्या ताफ्यामध्ये नवीन सिरीज जे आलेले आहेत ते NE सिरीजचे आहेत. आता ही MT सिरीजचे आहे. कुडाळ आगार हा नव्याने चालू केलेला रूट आहे कुडाळ ते शिर्डी. त्या गाडीचा मार्ग बघूया आता काय. गाडी टाइमवर लागली. सध्या टाइम झालेला 5:38 आणि गाडी पलटला लागलेली आहे. आणि गाडीचा जो मार्ग आहे ना तुम्हाला सांगतो, कुडाळ, कणकवली, फोंडा, राधानगरी, कोल्हापूर, सातारा, फलटण, दौंड, नगर, राहुरी आणि शिर्डी असा आपल्या गाडीचा रूट आहे. आणि ज्या गाडीनं आपण प्रवास करतोय MH14 MT सिरीजची गाडी 9204 या गाडीनं आपण प्रवास करतो. आणि खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे, आपण कव्हर करूया. प्रवासी वगैरे गाडीमध्ये बसलेले आहेत. आता इथून आता आपली गाडी हलते बरोबर 5:40 ऑन टाईम. आता बस हललेली आहे इथे आणि आपली बस निघते शिर्डीच्या दिशेने. चला मंडळी मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया. बघूया हा प्रवास आपला शेवटपर्यंत कसा होतोय. चला तर मग. कुडाळपासून ओरस आणि कासाल कव्हर करत आपण 36 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे कणकवलीपर्यंत. आता कणकवलीला आपली बस आलेली आहे आणि कणकवली बसस्टँडला गर्दी बघा तुम्ही. अक्षरशः प्रवाशांची तुडुंबाची गर्दी आहे. या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे 6:23. कुडाळवरून इथं पोहोचण्यासाठी जवळपास पाऊण तासाचा कालावधी लागलेला. तर आता इथून पुढे आपली जी गाडी जाणार आहे फोंडा घाट, राधानगरी कव्हर करत कोल्हापूरला पोहोचेल आता गाडी. तर आपल्याला या ठिकाणी जो घाट लागणार आहे तुम्हाला तर माहिती आहे फोंडा घाट. आपण या आधी पण कव्हर केला होता. सावंतवाडी ते गाणगापूर ती याच आगाराची गाडी आहे. कणकवली ते गाणगापूर आणि इथूनच ती गाडी चालते. बघितला नसेल बघून घ्या. आणि विशेष म्हणजे बरेच लोक आपल्याला बोलतात की बाबा तुम्ही कोकणाकडच्या भागात जास्त रोड वगैरे बनवत नाही. प्रवास मी कुठून जरी केला ना शेवटी एकच हायवे लागतो ज्याच्यावरच सगळं डिपेंड आहे, ते म्हणजे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. पलीकडे कणकवली बस स्टँडला गाडी आलेली आहे. कणकवली ते रत्नागिरी आहे. आता कणकवलीवरून आपली बस हालते. आपण मस्तपैकी असा फोंडा घाट कव्हर करूया. कुडाळपासून जवळपास 100 किलोमीटर अंतर गाठत आत्ता आपण पोहोचलेलो आहे राधानगरी बस स्टँड. बरोबर या ठिकाणी 8:22 झालेले आहेत. इथे आपली बस पोहोचलेली आहे राधानगरी बस स्टँडला. घाट वगैरे तुम्ही बघितलाच असेल. आणि फोंडा घाटातले जे रस्ते आहेत त्या रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे थोडेसे कच्चे रोड होते घाटामध्ये. या ठिकाणी बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत. लोकल गाडी राधानगरी, निप्पाणी हे पण लोकलच आहे. कालच या गाडीची पोस्ट बघितली ना, आज लगेच रोड केला आपण या गाडीचा. आता कुडाळवरून गाडी आता कणकवली, फोंडा, राधानगरी, आता राधानगरी नंतर कोल्हापूर, सातारा, फलटण बरेच आपल्याला रोड कव्हर करायचे. पूर्ण दिवस जाणार आहे. ह्याच्यामध्ये दिवस म्हणण्यापेक्षा बी खूप मोठा हा प्रवास आहे. कुडाळ आगारला टोटल 8 गाड्या
असं काहीतरी मिळालं होत्या. त्याच्यानंतर 2 गाड्या मिळाल्या. जशी गाडी मिळाली तशी शिर्डी रूटला लावलेली आहे. आणि गाडीची कंडिशन एकदम न्यू ब्रँड कंडिशन आहे गाडीची. MT सिरीजची नवीन करकरीत गाडी बघा ना राव, खतरनाक. आता जी पुढची येणारी गाडी आहे ना ती टाटा कंपनीची गाडी आहे. 3x2 ची अशी काहीतरी गाडी येणार. आपण त्यावेळेस बघूया, आपण त्यावेळेस रिव्ह्यू पण करणार आहे. नेमकं ती गाडी सुरुवातीला कुठे देत आहेत ते आपण बघूया. तर आपण मस्तपैकी असा नाश्ता घेऊया, पोहे वगैरे, राधानगरीचे पोहे. राधानगरीमध्ये थोडासा हलकासा आपण नाश्ता घेतला होता इथे. पोहे 20 रुपयाला एक प्लेट, एकदम मस्त असा पोहे मिळतो इथे, एकदम लुसलुसीत. कधी आलात नाही इथे, गाडी वगैरे थांबली ना, नक्की विजिट करा हॉटेल प्रजात. आता राधानगरीनंतर आपला पुढचा स्टॉप आहे तो कोल्हापूर. इथून जवळपास 56 किलोमीटर अंतरावर. जाऊया आता मस्तपैकी आपण गाठूया कोल्हापूर. तर मंडळी आपली बस पोहोचलेली आहे कोल्हापूर बस स्टँडला. कुडाळपासून जवळपास 150 किलोमीटर अंतर गाठत 4 ते 4.5 तासांमध्ये आपली गाडी कोल्हापूर बस स्टँडला पोहोचलेली आहे. याआधी पण आपण इथूनच प्रवास केला होता कोल्हापूर शिर्डी. आता ही गाडी पण कोल्हापूर शिर्डी जाते. फक्त डिफरन्स एवढा आहे की ही जी गाडी जाते ना, सातारा नंतर युनिक मार्ग आहे, फलटण, दौंड, नगर, बाकी सेम मार्ग. ती जी गाडी होती ती नाईट रात्रानी होती. आणि आता आपण जी गाडी पकडली ही डे शेड्यूल वाली गाडी आहे, कुडाळ शिर्डी. आपण कोल्हापूर शिर्डी हा रूट केला होता ना, त्याच्यापेक्षा 150 किलोमीटर जास्त अंतर असलेला हा मार्ग आहे कुडाळ शिर्डी. खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे. या ठिकाणी बरेच गाड्या आलेल्या आहेत. इथे फलाट क्रमांक 18ला आपली गाडी थांबते. त्याच्यानंतर आपल्या गाडीच्या बाजूला राधानगरी, कोल्हापूर, परेल, इंदापूर, आदमापूर, इंदापूर आगाराने नवीन देवदर्शन यात्रा चालू केली होती, त्यातलीच ही गाडी आहे इंदापूर डेपोची. इंदापूर आदमापूर माझा प्लॅन होता या रोडनं करायचा, पण गाडी पहा तुम्ही. आणि कोल्हापूर परेल पलीकडची जी गाडी आहे सेम त्याच मार्गाला चालली, परेल आणि गडहिंग्लज पुणे. आता इथून आपली बस कुठे लावतायत बघूया. शिर्डी गाडीची अनाउन्समेंट 18ला लागली आपली बस आता. ओके, नवीन असलो गाड्या भारी दिसतात. आणि तब्बल 2 वर्षानंतर गाडीची कंडिशन बघा, अशी काहीशी गाडीची कंडिशन झालेली आहे. सुरुवातीला आपण इथूनच सुरुवात केली होती. सुरुवातीला आपण गारगोटी कोल्हापूर केला होता ज्यावेळेस नवीन गाड्या आल्या होत्या. त्यातल्या वाईब खूप भारी होती राव. गाडी पण मस्त आहे, एकदम जबरदस्त आहे. फक्त तेवढं मेंटेन ठेवायला पाहिजे, बाकी काय नाही. आपण कोल्हापूर वरून डिस्टन्स बघायचं झालं ना शिर्डीचा वाया पुणे, तर 430 किलोमीटर समथिंग पडते. आणि आपण ज्या मार्गाने चाललोय वाया बारामती दौंड, त्या मार्गे 415 तेवढंच पडतंय, जास्त काही फरक नाही. तर ज्यांना कुणाला कोल्हापूर वरून शिर्डी जायचं असेल वाया बारामती दौंड, त्यांच्यासाठी हा प्रवास बेस्ट आहे. अरे बापरे, गाडी जबरदस्त सजवली राव. ही लाल परीवर प्रेम असल्याशिवाय हे काम होत नाही. पुढून गाडी बघा कशी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, आम्ही कल्याणकर, पाडगाव, कल्याण गाडी चालली, महालक्ष्मी एक्सप्रेस. चला मंडळी, आता आपली गाडी हलते इथून कराड, सातारा, आणि तिथून पुढे नंतर मार्ग थोडा चेंज आहे. तर जाऊया आता मस्तपैकी आपण पुढचा स्टॉप कव्हर करूया सातारा. कोल्हापूरपर्यंत तर युनिक रूट होता, त्याच्यानंतर पण सेम रूट आहे सातारापर्यंत. सातारानंतर युनिक रूट, त्याच्यानंतर सेम रूट, असं म्हणजे मिक्सिंग आहे. गाडी आपल्या हातात आलीच नाही. कारण नंतर ज्या ठिकाणी आपण आधी थांबलो होतो त्याच लोकेशनला आता बस थांबलेले हॉटेल साई सिद्धी. तर मंडळी मस्तपैकी आपण एक दाल खिचडी घेतलेली आहे. गेल्या वेळेस घेतली होती आपण दाल राईस घेतला होता. हा मेनू थोडासा वेगळा घेतला आपण नेहमीप्रमाणे. 150 रुपये प्लेट आपल्याला पडलेले मस्तपैकी. गेल्या वेळेस दाल राईस घेतला होता ना, कचकच लागत होता, म्हणजे निम्मा कच्चा असल्यागत वाटत होता भात. आणि हे बेस्ट आहे.
आता आपण सातारा बस स्टँडला पोहोचलो आहोत बरोबर 2:07 सातारा बस स्टँडचं हे 2 वाजताचं दृश्य बघावं. भयानक अशी गर्दी आहे, गोंगाट आहे, बरेच काही वर्दळ तुम्हाला इथे बघायला भेटेल. कुडाळ पासून सातारापर्यंत आपला 8 तासांचा जर्नी कंप्लीट झालेला आहे. अजून इथून आपल्याला 285 किलोमीटरचा अंतर गाठायचं आहे शिर्डी जाण्यासाठी. आणि ज्या मार्गे आपली गाडी जाणार आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे बारामती दौंड मार्गे. आपण गेल्या वेळेस पुणे मार्गे गेलो होतो त्यावेळेस आपल्याला 300 किलोमीटरचा प्रवास दाखवत होता. आता आपण बारामती दौंड मार्गे जातोय तर 285 किलोमीटरचा अंतर आपल्याला इथून कव्हर करायचं आहे या मार्गे. आपण ज्या गाडीने प्रवास करतोय ना ही गाडी सध्या बुकिंगला वगैरे नाहीये. बघू आता कधी बुकिंगला टाकतील तेव्हा टाकतील. सातारा बस स्टँडच्या फलाट क्रमांक 1 ला आपली गाडी थांबलेली आहे आणि याच फलाटवरून आपण एक रूट केला होता मेढा सातारा ते लोणार. तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, मस्त असा लॉंग रूट आहे तो आणि संपूर्ण जर्नी त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. फलाट क्रमांक 1 ला आपली गाडी, त्याच्यानंतर कर्नाटकची एक गाडी चिक्कोडी अहिल्यानगर, लोकल गाडी सातारा फलटण. गाडीमध्ये प्रवासी बघायचं झालं तर आतापर्यंत थोडेसे अपडाऊन असे प्रवासी होते, कारण काही प्रवाशांना माहीतच नाही की अशा मार्ग गाडी जाते आणि थोडासा रूट पण युनिक आहे आणि ज्यांना पण या मार्गे जायचं असेल ना ते बेस्ट आहे. त्याला माहिती होतं. तर मंडळी कुडाळ पासून 11 तासांचा प्रवास करत आपण आता पोहोचलेलो आहे बारामती बस स्टँडला. वाटतंय का 11 तास कंप्लीट झालेले आहेत. एवढा लांब पल्ल्याचा मार्ग आहे ना, अजून आपल्याला 6 तासांचा प्रवास कंप्लीट करायचा आहे बारामती पासून शिर्डीपर्यंत. खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे, जवळपास मला वाटतं 17 तास लागतील आपल्याला कुडाळ पासून शिर्डीपर्यंत पोहोचायला. अक्षरशः कटाळून गेलो राहो, म्हणजे 11 तासाचा प्रवास. असं वाटतं की हा प्रवास इथेच एंड करूया. तर आता आपली बस फलाटला लागेल दुसरं. या गाडीचं तिकीट भाडं सांगणं थोडंसं मुश्किल आहे, कारण ना कंडक्टर दादांनी जे तिकीट काढलेले ते टप्प्याटप्प्याने. तर तिकीट भाडं मला वाटतं 1000च्या आसपास असं काहीतरी तिकीट भाडं पडतं याला. बारामती नंतर आता आपली गाडी जाणार दौंड आणि परत नगरला लागले की नगर राहुरी शिर्डी असा रोड आहे आपला. जवळपास अंतर बघायचं झालं तर 200 किलोमीटरचा हा प्रवास आहे, म्हणजे अजून 6 तास लागतील आपल्याला शिर्डीला पोहोचायला. आणि या रूटवर चालक वाहक पण नवीन आहे, त्यामुळे त्यांना काही एवढा रूट माहित नाही. ठीक आहे, एकदा कळलं की कंटिन्यू चाललेली गाडी. कुडाळ आगाराचा हा जो रूट आहे कुडाळ शिर्डी तो 7-8 वर्षापूर्वीच बंद झाला होता, त्याच्यानंतर आता चालू केलेला हा रूट आहे. त्यावेळेस गाडी पुणे मार्गे जायची, आता गाडी बारामती दौंड मार्गे जाते. तर असा काहीसा रूट त्यांनी चालू केलेला आहे. तर मंडळी नगरच्या अलीकडे आपली गाडी थांबलेली आहे. इथून नगर जवळपास 46-45 किलोमीटर अंतरावर आहे. तर या ठिकाणी आपली गाडी घरगाव मध्ये थांबलेली आहे. बरोबर या ठिकाणी 7:15 वाजलेले आहेत रात्रीच्या डिनर साठी आपली गाडी थांबलेली आहे. तर डिनर वगैरे काहीतरी करून घेऊया. बापरे, हॉटेल गुरु नानक गार्डन ढाबा आहे इथे, या ढाब्यावर थांबली आहे गाडी. या आधी पण आपण इथे थांबलो होतो, पण त्यावेळेस आपण पेज ब्लॉग वगैरे केला नव्हता, पण जुने आठवण ताजे झाले एकदम. तर असं काहीचं हॉटेल आहे. चला आता काय मिळतंय का बघूया. मस्तपैकी असं जेवण वगैरे झालेलं आहे. हॉटेल पण एकदम भारी आणि जेवण तर
वाजताच होता. तर मंडळी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ज्यावेळेस मी तुम्हाला सातारा बस स्टँडला कर्नाटक गाडीची ओळख सांगितली होती, चिक्कोडी ते आयल्यानगर अशी काहीतरी गाडी होती. ती गाडी कधीपासून चालू आहे मला काही एवढी आयडिया नाही, पण तिथून ती गाडी येते आणि तिचा रिव्हेन्यू कलेक्शन किती होतं ते फक्त 4,000 रुपये. खायची गोष्ट नाही. आपली गाडी बघा थोडे कलेक्शन कमी आले की बंद करून टाकतात. कर्नाटकवाल्यांना मानावं लागेल. फलटण जाऊन त्यातले काही प्रवासी विचारायला ते फलटण जाऊन, कारण त्या प्रवाशांना माहितीच नव्हतं खरंच फलटण जाते का गाडी जाऊन. नंतर दादांनी म्हणलं फलटण जाऊन जाते, तर बसले ते प्रवासी. तर दादांना म्हणलं आधी बोर्ड वगैरे मस्तपैकी असा लावा गाडीला, आणि सगळ्यात मेन म्हणजे फलटण दौंड या मार्गे गाडी जाते ना, याला हायलाईट करा, कारण बाकीच्या ज्या गाड्या आहेत ना ते पुणे मार्गे जातात. प्रवाशांना असं बी वाटू शकते की बाबा ती गाडी पुणे मार्गे जाते. चला आता मस्तपैकी आपण आता 45 किलोमीटर अंतर काढूया पूजा आयल्यानगर. मंडळी आपण पोहोचलो आहोत आयल्यानगरमध्ये. तारकपूर बस स्टँडला आता गाडी आलेली आहे. बरोबर या ठिकाणी 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजताचा परिसर बघा. तारकपूर बस स्टँड इथे इलेक्ट्रिक बसेस वगैरे चार्जिंग लावलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त आतापर्यंत जी बस म्हणजे मध्ये एवढी फुल नव्हती झाली, तेवढी जास्त बस फुल झालेली आहे तारकपूरला. मला बोर पण होत होतो मध्ये अरे यार, प्रवासी जोपर्यंत भरत नाही ना गाडी तोपर्यंत म्हणजे काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी होतात. आता अहिल्यानगर पासून शिर्डीचं जे अंतर आहे आपला ते 85 किलोमीटर. अजून मला वाटते 2.5 ते 3 तास लागेल आपल्याला शिर्डी पोहोचण्यासाठी. आणि तारकपूर बस स्टँडचा परिसर बघा. आणि या ठिकाणी तुफान गर्दी होती. जशी आपली बस फलाटला लागली शिर्डी जाण्यासाठी, अक्षरशः प्रवासी सगळ्या गाडीमध्ये फुल पॅक झालेले. आत्तापर्यंत जेवढे पण रोड आपले कंप्लीट झालेले तुम्ही पाहू शकता बोर्डावर. कुडाळ, कणकवली, फोंडा, राधानगरी, कोल्हापूर, सातारा, फलटण, दौंड, नगरला आता गाडी आलेली आहे. नगर नंतर आपली गाडी जाणार राहुरी आणि शिर्डी असा स्टॉप राहिला आपल्या गाडीचा. आपण आता शेवटचा स्टॉप कंप्लीट करूया. क्या करेगा बोल रहा बेटे. हाँ तुला आहे का डोका का काय तरी आहे का तुला. ते बोलू दे, पण ही बाई कोण बसलेली समोर, तुला हक्क आहे का, भेट आहे का तुला. अरे उद्या काय झालं असतं, हिला घेऊन मेला असतं ना. ते एक काल पण कुठलाही तू कुठलाही तू कुठलाही तू कुठलाही कुठला कोणत्या गावचा आहे? अरे अरे त्या आई बाईला घेऊन तू गाडी एवढी चालू राहिला असं बाईला हा उघड आहे. ड्रायव्हर दादा इग्नोर केलं होतं, जाऊ द्या म्हणून ड्रायव्हरच्या अंगातच लय माझे, तरी मी गाडी पुढे घातली एसटीच्या पुढे. आणि त्याची चुकी होती या ड्रायव्हरची. आणि अजून तो वाद घालत बसलाय. गाडीमध्ये लेडीज आहे राव, एवढ्या रात्रीचं पुन्हा दाखवणं पण नाही बरोबर नाही का. जाऊ दे, काय करायचं असं लोकांना सांगावं लागते राव. ड्रायव्हर दादांनी सोडलं, त्याला जाऊ द्या म्हणलं. आता त्यांच्या डोक्यात राग नाही तर मग फायनल मंडळी आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे. 17 तासांचा प्रवास कंप्लीट करून आता आपण पोहोचलेलो आहे कुडाळवरून शिर्डीला. आणि समोर गाडी पाहू शकता शिर्डी. आता ही गाडी मुक्कामी थांबणार आहे इथं. आणि आता ही गाडी पोहोचण्याचा टायमिंग बघा तुम्ही, इथं 11:26 जवळजवळ 11:30 वाजलेले. कुडाळवरून 5:30 ते 5:45 निघलेली गाडी बरोबर शिर्डीला 11:30 वाजता पोहोचलेली आहे. रात्री 17 तासांमध्ये या गाडीने रोड कव्हर केलेला आहे. मंडळी तुम्हाला कसा वाटला हा 600 ते 650 किलोमीटरचा समथिंग असलेला प्रवास? नक्कीच कमेंट करून सांगा. अक्षरशः प्रवास करून फार थकलो होतो. तेवढ्यात मला रिटर्नची गाडी लागली, त्यामुळे तिथे काही ब्लॉग एंड करता आलं नाही. तिकीट भाडं बोलायचं झाले तर जवळपास 1000च्या आसपास तिकीट भाडं होतं. आता मेन मुद्द्यावर येऊया. माझा जो प्लॅन आहे, एडिटिंग वगैरे मोबाईल मध्ये करत असल्यामुळे माझ्याकडे बराच असा वेळ राहतो. माझ्या पाठीमागे पाहू शकता असे काही मी गेम प्ले वगैरे खेळत असतो. काहीतरी लाईव्ह स्ट्रीम वगैरे एखाद्या गेमिंग चॅनल काढायचा माझा प्लॅन होता. ज्यावेळेस मला टाइम भेटेल, माझा जो उरलेला वेळ असतो ना, ते मी गेम प्ले वगैरे करू, आपण लाईव्ह वगैरे बोलूया गेम प्ले करत. तर
मंडळी गेमिंग चॅनलसाठी आपण एक चॅनल बनवलेला आहे एस गेमिंग लाईव्ह. या चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट मध्ये दिलेली आहे. तर मंडळी तुम्हाला कुडाळ ते शिर्डी 17 तासांचा प्रवास वाया बारामती दौंड मार्ग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया लवकरच. चला बाय.